नमस्कार सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत. 1 नंबर, केसांना मेहंदी लावताना अंड वापरा, याने केस सिल्की व चमकदार होतात. जर तुमचा पाय मुरगळला असेल किंवा सूज आलेली असेल तर हळद, मीठ, तेल एकत्र करून कोमट करा आणि त्याचा लेप लावा. यांनी तुमच्या पायाला आराम मिळतो. जेवणानंतर बडीशेप किंवा थोडासा गूळ खावा. यामुळे पचन सुधारते आणि अन्न लवकर पचते. 4 नंबर, ताप कमी होत नसेल तर गुळवेळाचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळावा आणि पाणी अर्धे झाले की ते कोमट पाणी प्या. यामुळे ताप लवकर बरा होतो. जास्त खोकला येत असेल तर हिरडा उगाळून तो सकाळी मधासोबत घ्यावा. याने जुना खोकला देखील बरा होतो आणि तुम्हाला आराम मिळेल. उपाशी पोटी भिजवलेले हरभरे, भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पायांची ताकद वाढते. तसेच तुमची स्मरणशक्तीही कधीच कमकुवत होत नाही. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते. तसेच जमिनीवर झोपल्याने कंबरदुखी किंवा अंगदुखीचा त्रास कधीच होत नाही. मधुमेहावर दालचिनी पावडर खूप प्रभावी आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही स्वरूपात दालचिनीचा तुकडा रोज खाल्ला पाहिजे. ज्या महिला केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते आणि केस गळण्याची समस्या कमी होते, दूर होते. मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याच्या कोवळ्या पानाचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे. यामुळे मधुमेह किंवा डायबिटीज कमी व्हायला लागते. जे लोक खूप घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कधीही जेवण घाईघाईने करू नये. आणि त्याचप्रमाणे अन्न लवकर पचत नाही आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. म्हणून अन्न नेहमी बारीक करून खावे. आता निरोगी राहण्यासाठी रोजचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणातही तरुण ठेवतो. म्हणून दररोज व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच अनेक आजारावर नियंत्रण ठेवता येते. त्याच्यामुळे दररोज व्यायाम हा केलाच पाहिजे. जे लोक भरपूर गोड खातात किंवा जास्त गोड चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. त्यामुळे जास्त गोड चहा किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत. आयब्रो विरळ असतील तर झोपताना खोबरेल तेल, कॅस्टर ऑइल लावून झोपा. असे नियमित केल्याने आयब्रो वाढू लागतात. दररोज आमोशापोटी कडुलिंबाची पाने, कढीपत्त्याची पाने बारीक चावून खाल्ल्यास डायबिटीज नियंत्रणात राहतो. केसांच्या वाढीसाठी, बळकटीसाठी तुम्ही आहारात जवस खाणे चालू करावे. यामुळे केस खूप छान होतात. जवस पाण्यात टाकल्यावर चिकट होते, म्हणून जवस भाजून
त्यात मसाले टाकून चटणी बनवून खाऊ शकता. आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नये आणि दीर्घकाळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते. आंघोळीसाठी शक्यतो कोमट पाणी वापरा. जर घरातील साठवणीचे धान्य, डाळी यांना कीड लागू नये म्हणून यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे. यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही. गव्हाच्या पिठाला कधीच चाळून घेऊ नये. रिकाम्या पोटी ताक पिल्याने पोटदुखी बरी होते. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्याल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. जेवणात पिवळ्या, हिरव्या पालेभाज्या चा समावेश करावा. मैदा व साखरेपासून बनवलेले पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी गुळाचा वापर करा. फास्ट फूडचे सेवन करूच नका. दूध किंवा भाज्या शिजवण्यापूर्वी किमान 1 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा. त्यानंतरच त्या शिजवा किंवा गरम करा. त्यामुळे गॅसचा वापर कमी होईल. जर दाताला कीड लागल्यामुळे ठणकत असतील तर दाताखाली लवंग ठेवा किंवा लवंग तेल असेल तर कापसाला लावून तो कापूस दाताखाली ठेवा. यामुळे दात दुखणे ताबडतोब थांबेल. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. रात्री झोपतेवेळी मोबाईल आपल्यापासून दूरच ठेवा. म्हशीचे दूध घेऊ नका. त्याऐवजी गाईचे दूध व तूप वापरा. पांढरे मीठ पूर्ण बंद करा. त्याऐवजी सेंधव मीठ किंवा काळे मीठ वापरा. वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.